हा कोण? साहेब नमस्कार, जालिंदर बोलतोय. काय साहेब, कसला लपंडाव खेळता तुम्ही आमच्या सोबत? आधी राज्य हातात द्यायचा आणि मग धप्पा द्यायचा. काय चाललंय तुमचं? का तुम्ही एवढं सगळं सांगून गेला आणि आज आमचाच पत्ता कट केला तुम्ही? एक मिनिट माई, आपण कोणाशी काय कसं बोलतोय याचं भान ठेवा. जाब विचारायला तुमच्या घरचे नोकर नाही होतो. निवड समितीचे अध्यक्ष आहोत. हो साहेब, नाही माफ करा आम्हाला, पण खरं सांगा, असं का केलं तुम्ही? नाही म्हणजे काल जबाबदारी देऊन आमचं नाव दिलं होतं की नाही, आणि आज लिस्टमध्ये आमचंच नाव नाही. काय अर्थ आहे याला? तुम्हीच सांगा. माई, हे राजकारण आहे. आजचा शब्द उद्याची रद्दी होऊ शकते. इथे ही पहिली यादी आली आहे. बरीच नावं जाहीर व्हायची बाकी आहेत. त्यात रमावती मतदारसंघ कोण लढवणार याच्यावर विचार विनिमय सुरू आहे. मीटिंग बाकी आहे. हे झालं की कळेलच. तोवर तुम्हाला पेशन्स ठेवता येत असेल तर ठीक आहे, नाही तर जाऊ द्या. साहेब थांबा. ऐका ना, ऐका. हे बघा, काल तुम्ही स्वतः आमचं नाव जाहीर केलं. हा, तुम्ही स्वतः सांगितलं ना. मग मी माफ म्हणतोय, तुम्ही पंतप्रधान व्हावं, पण शक्य आहे का ते? त्यासाठी पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांची बैठक व्हावी लागते. योग्य चेहरा पाहावा लागतो. त्यामुळे शांत व्हा. पण हा, आता याच गोष्टीला धरून 1000 वेळा आम्हाला फोन करू नका. आम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा आम्ही तुम्हाला फोन करू. समजलं का? बरोबर आहे साहेब, पण ऐका आमचं हॅलो साहेब. काय चाललंय हे? कोणी असे फासे टाकलेत की अख्खा गेमच पलटला. साहेब, काल या पोरीचं गुळापेक्षा पण जास्त गोड कौतुक करत होते. जगतापाच्या पोरीनं तर काही केलं नाही ना. ना आम्ही तुला जन्म दिलाय, ना तू आमच्या रक्ताची आहेस. हात कोण तुम्ही मला सल्ला देणार आहे? हा, सांगा ना, काय तुम्ही तुमचं? बाई गो बया, फार वाटतुळा केलं ग या पोरीनी. आता मी आले नसते ना टायमात, अख्खं दूध उतू गेलं असतं. बस झालं, मी आले. मुद्दाम करतेस ना तू हे सगळं? आम्हाला त्रास द्यायला, आमच्यावर सूड उगवायला म्हणून मुद्दाम करतेस ना? असं नाही ऐकायचीस तू. थांब जरा माई. ताई, याची काहीही गरज नाहीये. हे सगळं चुकून झालं. तू थांब जरा, तुझ्याशी बोलायला नाही आले मी इथं. दाखवतेस तुला. ये मा, इकडे हे बघ, आत्ता सगळं दूध उतू गेलं असतं. दुधाचा गॅस चालू ठेवला आणि बाई तिकडे खिडकीत बाहेर बघत बसल्यात कुठेतरी. मी आले नसते ना वेळेत, अख्खं दूध उतू गेलं असतं. सगळा किचन कट्टा घाण झाला असता. काय गे, तू काय आमचं वाटोळ करायचंय ठरूनच या घरात आली का काय? अगं दूध उतू जाणं अपशकुन समजला जातो. अपशकुन. भरल्या घरात तू हे सगळं करतेस. मी खरं सांगते, माझं खरंच लक्ष नव्हतं. ते लक्ष नव्हतं. खरंच लक्ष नव्हतं का दिलं नाही?
नाही, आल्या दिवसापासून बघतीये तुझ्या मनात काहीतरी काळच शिजतंय.